तुम्हाला माहिती आहे का की खुद्द संत नामदेवांचे गुरु कोण होते? ते होते संत विसोबा खेचर. खेचर म्हणजे योगी पुरुष, मुक्त पुरुष. एकदा काय झालं की ज्ञानेश्वर भावंडे पंढरपूरला नामदेवांना भेटायला आली आणि सगळ्या संतांची परिचय झाली. तेव्हा असं म्हटलं गेलं की नामदेव हे कच्च्या मनाचे आहेत, त्यांचं डोकं अजून भरलं नाहीये. त्यांना खूप राग आला, पण ते खरंच होतं. त्यांना असं वाटतं की मूर्तिमय देव आहे. तेव्हा मग ते गेले विसोबा खेचर यांच्याकडे. विसोबा खेचर हे हिंगोली जिल्ह्यातील औंढ्या नागनाथ हे जे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे, 8 ज्योतिर्लिंग तिथले. असं म्हणतात की ते शिवलिंगावर पाय ठेवून मस्त झोपले होते. आणि मग नामदेवांना राग आला की शिवलिंगावर पाय ठेवलेत. तेव्हा मग विसोबा खेचर म्हणाले, अशा ठिकाणी पाय उचलून ठेव जिथे देव नसेल. आणि मग नामदेव साक्षात्कार झाला की जसा देव सगुण साकार असतो तसाच हा सर्वव्यापी ईश्वर हा निर्गुण निराकार देखील असतो. अशा प्रकारे हे जे विसोबा खेचर होते हे खुद्द शैवपंथी असूनही पुढे ते वारकरी पंथामध्ये सामील झाले आणि आपल्या भक्तीने गाजलेत.